23 जून 2025 सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पाऊस, तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे, तर कोणत्या ठिकाणी रिमझिम प्रकारचा पाऊस, कोणत्या ठिकाणी वादळ, याचा सविस्तर अंदाज आपण घेणार आहोत। त्याआधी शेतकरी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर सुरू करूया। जिल्हानिहाय संभाव्य परिस्थिती, जो काही भारताचा IMD विभाग आहे, या विभागाने जो काही अंदाज दिलेला आहे तो अंदाज मी तुम्हाला सविस्तर सांगतो। जो काही कोकण विभाग आहे, या कोकण विभागामध्ये हा जो काही कोकण विभाग आहे, या कोकण विभागामध्ये सकाळपासून जो काही वातावरणामध्ये बदल होणार आहे, जो काही मुंबई, रायगड, ठाणे, पालघरचा हा भाग आहे, या भागामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी वर्षावाचे प्रमाण जास्त म्हणजेच हेवी रेन सुद्धा आपल्याला या ठिकाणी या कोकण विभागात पाहायला मिळणार आहे। तर जो काही राष्ट्रीय राजधानी जी काही मुंबई आहे, या ठिकाणी 23 जून रोजी मध्यम ते जोरदार पावसाचे प्रमाण आपल्याला अपेक्षित आहे। तर आपण पाहू शकता जो काही नंतर मध्य महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्रामधील जिल्हे जे काही पुणे, कोल्हापूर, सातारा हा जो काही एरिया आहे, या ठिकाणी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी थोडा भारीसा, पुण्यात हलका पावसाचा अंदाज IMD ने आपल्याला दिलेला आहे। तर आपण नंतर पाहू शकता जो काही मराठवाडा विभाग आहे, या मराठवाडा विभागामध्ये पावसाचे प्रमाण काय राहील। यामधील जिल्हे पाहायला गेले तर जो काही छत्रपती संभाजीनगर, नांदेड हे जे काही जिल्हे येतात, या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये पाऊस कसा राहील, तर सामान्यपणे पाऊस हा सामान्य राहील, सामान्य प्रकारचा पाऊस राहील, परंतु विजा व वारा यांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसणार आहे। विजा आणि वारा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। तर आपण यानंतर विदर्भामध्ये काय परिस्थिती होती ते सुद्धा आपण पाहणार आहोत। विदर्भ म्हणजे जो काही नागपूर, चंद्रपूर जिल्हे आहेत, या ठिकाणी अनेक ठिकाणी अवकाशीय पाऊस आणि विजेची शक्यता स्पष्ट होत आहे। या ठिकाणी विजा पडू शकतात। तर आपण पाहूया सारांश कोणता पाऊस व कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे। कोकण आणि गोवा 23 जून रोजी बहुतेक हलका ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। वाऱ्याचा कल हा 30 ते 50 किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा विजांची शक्यता आहे। कोकण विभागाची सुद्धा ही माहिती आहे। नंतर मध्य महाराष्ट्र बहुतेक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जी वाऱ्याची गती राहणार आहे ही 30 ते 40 किलोमीटर पर हवर, म्हणजे प्रत्येक तासाला 30 ते 40 किलोमीटर या वेगाने या ठिकाणी सुद्धा वारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर या ठिकाणी सुद्धा विजांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळू शकते। नंतर आपण पाहणार आहोत जो काही मराठवाडा आहे, या ठिकाणी बहुतेक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि या ठिकाणी जी काही वाऱ्याची गती आहे ती 30 ते 50 ताशी किलोमीटर अशी आहे आणि या ठिकाणी सुद्धा विजांचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळू शकतं। नंतर आपण पाहणार आहोत विदर्भ एरिया। विदर्भ एरियामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि या ठिकाणी सुद्धा 40 ते 50 किलोमीटर अशा प्रकारचा जो काही वाऱ्याचा वेग आहे, ताशी वेग, हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस नसेल। IMDच्या अंदाजानुसार 23 जून रोजी महाराष्ट्रात कोरडे ड्राय जिल्हे फार कमी राहू शकतील। अगर कुठे असतील तर ते एका ठिकाणी मुख्यतः विंध्याचल मराठवाड्याचाच काही भागात असू शकतात। उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र ढगाळ वातावरण तसेच क्वचित ठिकाणी आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। हा अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे। 23 जून 2025।